नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो। तर आज आपण आलोय आता भिलवडीमध्ये। तर आता कालच मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान पार पडलं, ज्यामध्ये चंद्रराव दादांनी 2 गटासाठी फॉर्च्युनर ठेवलेली, ज्यामध्ये एक आरत परत आणि एक पट्टा पद्धत। तर आता आरत परत मध्ये आता एक हिंदी केसरी बैल नंबर झालाय, ज्याला आपण भिलवडीचं रन मशीन ब्रेकपेल पाहिजे आपण म्हणतोय। तर आता ब्रेकपेल पाहिजेची थोडक्यात मुलाखत आपण घ्यायला आलोय। तर आता आपल्यासोबत राजू दादा आहेत, तसंच गॅस्कुदा आहेत, म्हणजे ते बैल जे पळवतात गाडीवान, तर तिने आपल्या सोबत आहेत। तर आता दादांना विचारूया की ह्या मैदानाचं नियोजन त्यांनी कसं झालं, तसंच त्याचप्रमाणे गाडी नंबर होस तोपर्यंतची त्यांची काय म्हणजे सिच्युएशन काय होती किंवा काय। तसंच आता त्या बैलाची आपण मागे एकदा मुलाखत घेतलोयच, म्हणजे राजूदांची घेतली आपण मुलाखत, पण त्यामध्ये फक्त थोडी माहिती होती ब्रेकपेल पाहिजेची, कारण राजूदांचा आपण संपूर्ण इतिहास बघितलेला त्यामध्ये दादांनी सुरुवात कशी केली, त्यांच्या वडिलांची सुरुवात कशी झाली, त्यांची जुनी बैल कुठली होती, ती सगळी माहिती बघितलेली। पण आता आपण फक्त ब्रेकपेल पाहिजेचीच मुलाखत बघणार आहे। तर आता दादा पहिला तुम्ही आता अनेकदा सांगा, आपल्या मागे मुलाखतीत हे झालंयच, तरी पण आता आपले नवीन काही प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांना पण आपण माहिती मिळावी म्हणून विचारतोय। तर दादा, हे बैल सगळ्यात पहिला तुम्ही कुठनं घेतला आणि ह्या बैलात काय बघून तुम्ही घेतलेला, कुणाचे नियोजनाने घेतलेला बैल? शे बैल घेतला आम्ही संतू गलांडे म्हणून, अंकलीचा बैल आहे। हा, अंकले, तिथून घेतलाय आम्ही। त्याच्यापूर्वी 1 महिना 1.5 महिना आमची शकीलबाईने, प्रकाश मगदूम, गॅस्को यांनी त्या बैलाचा थोडा अभ्यास केला होता। प्रत्येक मैदानाला कसा पळतोय, काय पळतोय, अशा पद्धतीचा विचार करून आम्ही तुम्ही ह्योच बैल, आता कसं आहे, तुम्हाला जनरल मध्ये गाडी पळवायची होती बरोबर, तुमच्या बगटात बैल पळत होती त्यावेळी, मग फुल्या असेल किंवा त्यावेळी जी काही ठराविक बैल असतील ती होती, मग तुम्हाला जनरल मध्ये यायचं म्हणजे ह्योच बैल का, असं का डोक्यात आलं? कसं झालं, हे जे आमचे सवंगडे आहेत गेली 15 वर्ष झाले ह्या राऊंड क्षेत्रात आहेत बरोबर। 4 महिन्यानं बैल कुठला पळणार आणि तो किती पळणार ह्याचा बऱ्यापैकी अभ्यास ह्या लोकांच्याकडे आहे। जरी त्यांनी माईकवर भाषणं जरी देत नसली तर ह्यातला अभ्यास फार मोठा आहे त्यांचा, असा विषय आहे तो। तर त्यांनी माझ्यापाशी सगळ्यांनी विचार मांडले की दादा, आम्ही एक 5-6 मैदानं झालं आता बघतोय, प्रत्येक ठिकाणी हा ब्रेकफेलचा विषय जरा वेगळाच दिसतोय आणि हा बैल आपल्याला पुढच्या दृष्टीनं नावारूपाला येण्यासारखा आहे, आणि दादा हे काय करताय बघा। तर या गोष्टीवर चर्चा करून आम्ही तो निर्णय घेतला जरा। बरोबर, माझ्या माहितीनुसार हेरवाडचं मैदान झालं त्यानंतरच तुमची खरेदी पडली बरोबर का? मग त्या मैदानाला ब्रेकफेल पाहिजे म्हणजे गाडी पलटी झाली गाडीवांची, आणि त्यावेळी गाडीवांची गाडी पलटी होऊन पण शेवटच्या टप्प्यात गाडी चांगली पडली, गाडी काय तर दोन झालती वाटतं त्यावेळी, ब्रेकफेलची 2 झालती, चांगल्या गाडीची तर 2 झाली, म्हणजे त्यांनी पण चांगलं धाडस केलं तर त्यावेळी त्या मैदानाला पळवायचं, आणि तुमच्या बरोबर त्या मैदानालाच तुमचा बैल नजरेत आला। तर आता तुम्ही ते बैल घेतला सा, तिथनं परतनं बैलाचं म्हणजे तिथं रूट एक वेगळा असते बरोबर, जुन्या मालकापाशी त्याची ट्रीटमेंट असत्या, म्हणजे खानपानाची किंवा त्याची फिरवाफिरवी, त्याचं अवतं असतात, तसं मग तुमच्या इथे ट्रीटमेंट लागूस्तोपर्यंत बैलानं किती वेळ घेतला? हे बघा, ज्या वेळेला आम्ही बैल घेतला, ज्या वेळेला बैल घेतला त्यावेळेला चर्चा त्यांची अशी होती की तुम्ही बैल न्यायलाय, खरं ह्यो बैल आमचा ब्रेकफेल नाव टाकलेला बैल आहे बरोबर, आणि हा बैल तुम्हाला तुमच्या पद्धतीत यायला वेळ लागल किंवा तुमच्या हवामानाला, इकडच्या वातावरणाला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलले। पण आम्हाला पूर्वीचा आमचा अभ्यास असल्यामुळे आम्ही सांगितलं ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोलताय त्या आमच्या मुळात आमच्या रक्तातच आहेत, असं मी मागच्या मुलाखतीत बोललो होतो की ब्रेकफेल जरी किती जरी वाण असला तर आमच्या रक्तातच ब्रेकफेल आहे, अशा पद्धतीचं मी वाक्य बोललो होतो। आणि ते वाक्य माझ्या हिशोबाने आम्ही गेली 5 महिने झालं जे झटतोय त्यातनं तुम्हाला दिसून आलं असेल की आमच्या वडिलांच्या पासून चालत आलेलं हे राऊंड क्षेत्र, वडील झाले, वडिलांनंतर मी झालो, माझ्यानंतर आता हे चालू आहे। तर हे जे चालू आहे ह्यात काय रक्तात आहे हे तुम्हाला कालच्या मैदानातनं लक्षात आलं असेल की आम्ही ते घडवून दाखवलं आणि मगच ते साध्य केलं। निव्वळ मी बोलायचं माझ्या रक्तातच आहे आणि ते घडायचं नाही, ह्या गोष्टीला नाही। हे कालचं मैदान घेऊन आम्हाला ब्रेकफेल खरोखर आम्ही ब्रेकफेल आहे हे दाखवून दिलं। तेच की बोललं ते बैलानं पण करून दाखवलं, बैलानं ते करून दाखवलं। तर आता बरोबर साहजिक तुम्ही म्हणतायसा की ते बैल ब्रेकफेल आहे, कारण त्याचं त्या नाकावरनं त्यानं ओळखतेस की पहिला त्यानं आदत मध्ये काय गुण दाखवलेली, म्हणजे एकदा सुटला की सुटला बैल बरोबर। आता कसं आहे, चर्चा असतेच की आता तिकडे ते वातावरण वेगळं, ते आता आपल्याकडं म्हणा किंवा त्या भागातलं टापूतलं आणि आपल्याकडचं वातावरण वेगळं, बैलांना पण लगेच मॅच करून घेतलं,
तुम्हाला पण त्याची लगेच ट्रीटमेंट घावली. मग तिथनं जसं तुम्हाला त्याची एक कसब घावली बैलाची, त्यानंतर तुम्ही कुठली कुठली मोठी मोठी मैदान केला, एक ठराविक बघायची म्हणली तर? शकील भाई आता कुठली कुठली मैदान केलंय जरा सांगा. गिरडीचं मैदान बुरडचं झालंय, शाईन गाडीचं मैदान झालंय, शाईनचं लाखाची मैदान आमचे 4-5 झालेले, 4-5 झाले. वाणी चिंचाळे झाले आमचं. बरोबर. ममदापूरला सकट गाडी अशी पाहिली, मी आता स्वतः शूटिंगला होतो. भडगाव झाले, ममदापूर झाले. बरोबर. मोठी मैदान आम्ही 10-12 मैदान आम्ही केले तेच किंवा आता तुम्ही कसं आहे, प्रत्येक मैदान वेगळं, प्रत्येक पट्टा वेगळा, प्रत्येक पैरं वेगळं, प्रत्येक मालकाची काय असेल ते पैऱ्याची सिच्युएशन वेगळी. कधी बैल डावीला पळतोय, कधी बैल उजवीला पळतोय कुठल्या पैरात. तर तुम्हाला असं कुठलं त्यात ह्या मैदानापैकी असं एक चुरस असलेलं लागलेलं मैदान म्हणा, किंवा तुमचं खरंच तुमच्या प्रयत्नांची कसोटी तिथे लागली? ममदापूरला आमची फार कसोटी झाली. बरोबर. त्यानंतर आम्हाला तुम्हाला सांगायचं, ह्याच्या मैदान म्हणजे डोंगरवाडीला काय आम्ही स्वतःच नंबर झालोय. आणि ह्याच्या एका मैदानाला आमचं असेल तर भडगावला बी आम्ही तसं एका पावलावर भडगावला आमची सुट्टीच नंबर. बरोबर. त्यावेळी ममदापूरला पैर कोण होतं? ममदापूरला चिमण्या होता, दोंडबादांचा पाचगाव चिमण्या. बरोबर. ती गाडी पण तुमची चांगली पळाली, म्हणजे त्या पैऱ्यासोबत पण तुमची 2-3 चांगले नंबर झाले, चांगल्या मैदानाला नंबर झाले. तर त्यावेळी तुमची गाडी पावलात नंबर झाली. मग त्यावेळीची काय सिच्युएशन होती, की तुम्हाला म्हणजे नंबराबद्दल काय खात्री होती, किंवा काय बाबा कसं ड्रोनचं फुटेज लवकर येते, कधी लवकर येत नाही? नाही, आम्ही आमचा बंडा शिंदे मित्र असल्यामुळे, बंडा शिंदे कसा आहे जुना राऊंडवाला आहे हो, त्याला कॉम्पिटिशन ज्या त्यालाच त्याला खात्री वाटल्यानंतरच आम्ही बैल चपला. त्याच्या अगोदर आम्हाला त्याने बैल मागितला नाही. बरोबर. त्याला ज्या वाटलं की बाबा आपण भया आपला बैल घातली, गाडी नंबर करते, या हिशोब आमचं दोघांचं मतभेद झाल्यानंतर आम्ही ते ठरवूनच मग आम्ही बैल घातलाय. डायरेक्ट त्याला आम्ही एकचाच नंबर केला. 2 वेळेला घातला, 2 वेळेला एकाचाच नंबर केला. विषय कसा आहे, ज्या वेळेला म्हणजे किमतीचा विषय आला, 60-65 लाखाला मागणी झाली, त्यावेळेला अजून काय फॉर्च्युनरचं मैदान काय जाहीर झालं नव्हतं, फक्त चर्चा चालू होती. परंतु बैल चांगल्या पद्धतीनं पळतोय हे आमच्या लक्षात आलं. ज्याच्या त्याच्या संबंधानुसार आम्ही काय केलं, प्रत्येक वेळा वेगवेगळाच बैल झुपला होता. अमुक ह्याच बैलावर पैर असं काय झालं नाही, पण ज्या ज्या बैलावर झुपल त्या वेळेला गाडी नंबरातनं फेल कधी गेली नाही. शक्यतो पहिला नंबर तर आहेच, पण एखाद्या ठिकाणी 2-3 झाला तर पुढच्या वेळा बैल तो चेंज करून झोपायचा. पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला काय दिसून आलं की आमचा बैल कुठं कमी पडत नाही, कुठं तर जोडीच्या बैलातच काय कसर कमी झाली तरच आपला नंबर जातोय, हे आम्हाला कॉन्फिडन्सली लक्षात आलं. आणि पुढच्या बैलवाल्याला नावं ठेवायच्या उद्देशाने मी म्हणत नाही, त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की बाबा दादा तुमचा बैल पळतोय आणि आम्हाला अजून पैरायला पाहिजे. ज्या वेळेला पैऱ्याला माणूस मागणी करतात त्यावेळेला कुठं तर बैलाच्या अंगातली ती पावर बघितल्याशिवाय कोण पैऱ्याला घेत नाही. साहजिकच आहे. संबंधातनं कुठलाही पैरा होत नाही. त्या शर्यती क्षेत्रात विषय असा आहे की माझा मित्र आहे, माझा पाहुणा आहे, माझा ह्यो आहे, दोस्त आहे, अशा क्षेत्रातनं कधीही पैरा होत नाही. बैलच पळावा लागतोय. बरोबर. मी कालच्या मैदानाला सुद्धा दादांच्यावर माझं बोलणं झालं होतं की बाबा हे जर मैदान करायचं झालं तर मी म्हणतोय, शकूबाई म्हणतोय, गॅस्को म्हणतोय, म्हणून तुम्ही झुपू नका. झुपायचं झालं तर दोन्हीची जोडणा काय पद्धतीनं होत्या हे बघा आणि मगच झुपा. त्यावेळेला त्यांनी पण गॅरंटी दिली की आपल्या दोघांची जोडणा झाली तरच आपण हे मैदान जिंकू शकतोय. बरोबर. आता आपण त्या प्रश्नाकडे येणारच आहे, कारण सगळ्यात मोठा सगळ्यात प्रेक्षकांना सगळ्यात मनात पडलेला प्रश्न सगळ्याच प्रेक्षकांच्या की आता फॉर्च्युनर मैदान डिक्लेअर झालं, सगळ्यांची बोंबाबोंब होतीच, कारण कसं कोणाचं अजून पैरे फिक्स नव्हतं. बरोबर. काही ठराविक बैलांची पैरी सोडली तर एक पैरी अशी फिक्स नव्हती कोणाची. तुमचं पण शेवटपर्यंत मला वाटतं एक शेवट 4-5 दिवसापर्यंत पैर फिक्स नव्हतं. बरोबर. मग तुमचं ते कसं झालं पैर, म्हणजे बाळूदादांच्या सोबत म्हणा? विषय कसा आहे, आमच्या ह्या 3-4 विचारानं आमचं बऱ्यापैकी मैदानचं नियोजन असतं. तर आम्ही एक दिवस बसून असं झालं की बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं पैर झालेलं आहे. आपला बैल तर आपल्याला ह्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं पळतोय गॅरंटी आहे. आपल्याला योग्य पद्धतीचं जर पैरा आलं तरच आपण इथं बैल पळवायचा, अन्यथा बैल मिळाला नाही, कुठला तरी एक बैल झुपा नाहीतर पळवा, हो विषय आमच्या डोक्यात अजिबात नव्हता. आम्हाला ज्या पद्धतीनं आम्हाला पैर पाहिजे किंवा जो बैल नावाजलेला आहे आतापर्यंत किंवा जो बैल पळतोय, नुसतं नावाजलेला आहे असं पण नाही, सध्याच्या चालू घडीला जो बैल पळतोय तोच बैल झुपायचा. आणि आमच्या डोळ्यात नजरेत एक 2-3च बैल होती, त्यात आम्हाला हा बाळूदादांचा बैल आमच्या डोक्यात होता. त्यांचं सुद्धा बऱ्यापैकी असं नाचा पाडा आम्हाला कधी त्यांनी बांधला नव्हता.
पण त्यांनी कुठं तर काहीतरी शब्द इकडं तिकडं झाल्यामुळं थोडासा वेळ लागला. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्यासारखा माणूस म्हणू शकतोय की बाबा मी एकदा शब्द दिले इकडं, पण बऱ्यापैकी राऊंड क्षेत्रात विषय असा आहे की मला उद्या नंबर होणारच मला बैल झुपायला लागतोय. मग ते कोण आहे आणि काय आहे ह्याच्याशी विषय साहजिक आहे. कसं आहे आता व्यावसायिक दृष्टिकोन माणसांच्यात आलाय. आता तुम्ही तर स्वतः आता बिझनेसमॅन आहे, पण तुम्ही पण माणसंच आपल्या शब्दाला पण किंमत दिल्या. पण एक आपल्या बैलाची कार्यक्षमता समोरच्या बैलाची कार्यक्षमता हे जे कुठंतरी ताळमेळ घालूनच झुपायला लागतंय. नाहीतर असं नाही की बाबा हे म्हणतोय झुप पण ते मग उद्या कोण पण उठला आणि माझं दुसरं कोंड आहे आणि झुप ब्रेक पेल संघटन करणं. नवीन माणूस या क्षेत्रात जर उतरला तर पहिली 4 वर्ष हेच करतोय. तुम्ही जे म्हणताय हे झुप ते झुप हा विषय होतोय. पण जो मुरब्बी माणूस आहे, ज्या माणसानं आज 10 ते 15 वर्ष या क्षेत्रात उतरले, कुठला बैल झुपला तर हे काम कुठलं होतंय किंवा ही गाडी नंबर होत्या हे त्या लोकांचा अभ्यास असतोय आणि त्याप्रमाणेच केलं जातंय. आता कालच्या गाड्या ज्या 10 होत्या किंवा जे काय 10-15 गाड्या पळाल्या, त्या गाड्या मला काय वाटत नाही की असं चुकीचं कोणाचं पहिलं झालं. बरोबर, कुठं तर खोळांब्यानं लोकांच्या अडीअडचण पब्लिक ह्याच्यामुळे नंबर गेलाय. नाहीतर बाकीच्या गाड्या पळाल्या नाहीत आणि माझी गाडी पळाली असं मी तर काय म्हणण्यापैकी नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या गाड्या पळाल्यात. ज्या पहिल्या 5-7 गाड्या आहेत त्या कुठं तर थोड्याच पावलं तिकडं तिकडं झाल्यात, नाही तर बऱ्यापैकी बैलांचं चांगलं पैरं झालं होतं. सगळ्यांनी चांगल्या ताकदीनं उतरले होते. मैदान अतिशय छान झालं. पब्लिक जास्त असल्यामुळं थोडंसं नियोजन इकडं तिकडं कमी पडण्यासारखा प्रकारच होता तो. ते काय दादा पण त्या गोष्टीला काय करू शकत नाही. 3-4 लाख पब्लिक म्हणत त्याच्यात दुप्पट 8 लाख पब्लिक झाल्यावर ते नियंत्रण करणं म्हणजे पहिल्यांदा थोडंसं अवघडच होतं. त्यातनं बी अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदान झालं असं म्हणायला काय हरकत नाही. मी बैल घेतल्यापासून माझ्या मते 2 ठिकाणी आम्ही पहिला हेलिकॉप्टर 2 ते 3 ठिकाणी आमचं हेलिकॉप्टर. कोणती मैदान? गिरडी बुलेट करवली वाणी चिंचोळे सगळ्यात पहिल्यांदा आणि 3 ठिकाणी एकच झालं होतं. बरोबर, करलेला एक झालं. होय. आता ते इतर छोट्या छोट्या मैदानला कधी दादांच्या ओळखीनुसार एखादं पैरं व्हायचं, आमच्या ओळखीनुसार पैरं. कधी पण आमच्यात असं मनात हेवे दावे आलं नाही तुम्ही तिकडं का झुपला आम्ही इकडं का झुपला, असं कधी आमच्यात झालं नाही. बरोबर आहे. कसं आहे पट्टा बघून त्या पट्ट्याची परिस्थिती बघून बाबा हे पब्लिकला किती येईल, बाबा एवढं पब्लिक झालं तर पब्लिकला बैल धडकून पळायला पाहिजे. नाहीतर कसं आहे भुजला सरला माणसात गेली गाडी अडकली तर हे खोळांबा होती. त्यामुळं कुठलं मैदान कसं आहे त्यानुसारच पैरे करायला लागते. नाहीतर सगळीच बैल एकाच पट्ट्याला चालतील असं शक्यच नाही अजिबात. कुठं चढ उताराचं राहण्याची तर ताकदीचा बैल पाहिजे. कमी अंतराला वेगळा बैल असावा लागतो. कालचा 7 किलोमीटरचा पट्टा होता. शिवाय रस्ता 2-3 ठिकाणी चढ उतार. ह्या ठिकाणी जून बैलच किंवा अशी तयार बैलच दमाला जास्त असणारी किंवा पूर्ण मैदान वेगळ्या पद्धतीनं पळणारी अशीच बैल काल पळणार असं सगळ्यांचाच म्हणजे अभ्यास होता प्रत्येक गाडीवानाचा. बाबा जो बैल पूर्ण 2 तोंड फुल्ल पळतोय तोच बैल नंबर करणार अशी बऱ्यापैकी लोकांची चर्चा होती आणि त्याप्रमाणे गाड्या पळत होत्या. त्याप्रमाणे सगळ्यांचं झालतं. कुणाचा मग खोळांबा होईल कुठं काय होईल अशा गोष्टी घडत गेल्यात. आता खोळांबा बघितलं तर आता काल गाड्या 19 पळाल्या. मला वाटतं त्यात 7-8 गाड्यांचा चांगल्या खोळांबा झाला. तर आता कसं आहे आता आपण काही पब्लिकला बोलू शकत नाही कारण प्रत्येक जण हौसनं आलेला असतो. ज्याला त्याला कुठं कोणा स्क्रीनवर बघायची इच्छा असते किंवा काय असते. तरी पण तुम्ही असं काय कसं आहे आता तुम्ही एक समजूतदार व्यक्तिमत्व आहे बरोबर राऊंड क्षेत्रात की तुमची 4 माणसं चांगले माणसं ऐकतात. तर तुम्ही आता पब्लिकला पण असं काय आवाहन करणार की बाबा असं आहे तुम्ही बैल मालक आहे तुम्हाला 3-3 लाख रुपये भरून किंवा भले 1.5 लाख रुपये असू दे ती रक्कम भरून तिथपर्यंत जाऊन काय व्यवस्था लावायला लागते हे सगळं कष्ट तुम्हाला माहित आहेत. पब्लिकला काय माहित नसते का बाबा ह्या मागं काय प्रयत्न आहेत. प्रत्येक माणसाचं काय काय लढतरी करायला लागतात तिथपर्यंत जाऊस तर म्हणजे बैलाच्या अवतापासून म्हणा खाद्यापासून म्हणा तिथपर्यंत येण्या जाणाऱ्या पोरांचं चहा नाश्त्यापासून म्हणा प्रवेश फी आली गाडीवानाची जुळणी आली पैऱ्याचं सगळं आलं तर तुम्ही काय सांगशील पब्लिकला? पब्लिकचा विषय कसा आहे शर्यती क्षेत्रात बक्षीस ठेवणं फार सोपं आहे. पैसे बरेच लोकांच्याकडे असू शकतात बरोबर पण चंद्रहार दादाच मैदान ठेवतात किंवा ते करतात का तर हे जे पब्लिक आहे हे जे एवढा अवाढव्य माणसांचा हे जनसमुदाय आहे हे पेलायची ताकद प्रत्येकाची असेल असंच नाही. ह्या पब्लिकला ताब्यात ठेवायचं फार अवघड आहे. बक्षीस ठेवलं मी सुद्धा उद्या बक्षीस ठेवून एखादं मैदान करू शकतोय पण ही पब्लिक हँडल करू शकत नाही. मैदानात जी ह्याची बॉडी असते पंच बॉडी म्हणतात ती बॉडी कटाक्ष आणि अभ्यासू जर असेल तरच ते मैदान क्लिअर होऊ शकते.
अन्यथा पब्लिकला मागं सारखा म्हटलं तर कोण सरकणार पब्लिक आता सध्या तर नाही. ह्याला वळण द्यायला ह्याच पद्धतीची 2-4 मैदानं किंवा मोठी मैदान झाली पाहिजेत. त्याप्रमाणे पंच बॉडीनं त्या पद्धतीचं नियोजन पाहिजे. त्यांच्याकडं ती यंत्रणा जवळजवळ एक पब्लिकच्या साधारण 1.0 तर संख्या त्या ह्यांची पाहिजे ज्यांनी राऊंड ठेवलाय त्या लोकांची. 1000 लोक आहेत म्हटलं तर तिथे 50 लोक काय ना तुमची पाहिजेत. अशा पद्धतीचं ते क्षेत्र आहे तरच तुम्हाला ते कंट्रोल राहते. आणि कडक भूमिका पाहिजे. बरोबर. कसं आहे कडक भूमिका घेतल्याशिवाय पब्लिकला कंट्रोल करणं शक्य नाही. प्रसंगी कधी तर काठी उचलायला लागत्या, कसं आहे 4 शिव्या घालायला लागतात, कसं आहे. आणि ते पण पब्लिकच्या सेफ्टीसाठी असं नाही की बाबा उगीच उठला आणि 4 शिव्या दिला असं पण नाही होत. आता कालचा जनसमुदाय एवढा मोठा होता की ही बैल प्रत्येक काय ही मुक्का प्राणी ह्या समुदायापुढं काय करायचं हा प्रश्न मालक लोकांना जिथं पडला होता तिथं प्राण्यांचा विषयच वेगळा आहे. एवढा कालवा, एवढा दंगा, ते स्पीकरचे आवाज, ह्यातनं कुठल्या बैलाला काय विषय होईल हे काय आपण सांगू शकत नाही. तशा पद्धतीचा विषय कालचा थोडा होताच, गोंधळ, दंगा, हे ते. पण ह्या गोष्टीला कोण काय करू शकत नव्हतं. तर हे करायसाठी काय केलं पाहिजे हे नियोजन कमिटीनंच ठेवलं पाहिजे. बरोबर. ह्या जनसमुदायाला आपण काय करू शकत नाही. जेवढं मोठं बक्षीस तेवढं पब्लिक येणार. हे ग्राह्य धरूनच चालू. आता हे फॉर्च्युनर ह्या एका शब्दासाठी काल एवढी माणसं आली होती. बरोबर. फॉर्च्युनरचं बक्षीस आहे म्हणजे 2 महिने चर्चेचा विषय झालता. माणसं सारखी विचारायची फॉर्च्युनर कधी आहे, फॉर्च्युनर कधी आहे. आणि ते फॉर्च्युनर ज्या वेळेला आलं त्यावेळेला पुढचा प्रश्न पडला की माणसं तिथं कशी मावणार. आज 500 एकराचं माळ प्रत्येक ठिकाणी मिळेल, 500-1000 एकराचं, हे काही शक्य गोष्टी नाहीत. तरी दादांनी चांगला प्रयत्न करून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. त्यातनं एवढ्या मोठ्या जनसमुदायाला हँडल करायला अजून काही काळ जाणार आहे, काही वेळ जाणार आहे. त्यांना ज्या चुका दिसून आल्या असतील त्या पुढच्या वेळा त्यांनी दुरुस्त करतील आणि मगच मैदान ठेवतील. शेवट त्यांनी कुठं तर शेतकऱ्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी एवढं धडपडतात किंवा तुमच्या राऊंड क्षेत्राला उजाळा देण्यासाठी करतात तर त्या प्रयत्नाला त्यांना बी यश मिळो आणि पब्लिकनं बी चांगल्या पद्धतीनं साथ दिली पाहिजे. हे बी तेवढंच महत्वाचं. आपले भरपूर प्रेक्षक म्हणजे बैल जी मालक आता नवीन पोर आहेत आमच्या वयाची म्हणा किंवा काय, ती आता जी नवीन खोंड तयार करून यायला लागल्यात त्यांच्यासाठी तुम्ही असं काय सल्ला देशील खरेदी विक्रीच्या बाबतीत किंवा सांभाळण्याच्या बाबतीत? ज्या वेळेला मधल्या काळात 3 ते 4 वर्ष शर्यती बंद होत्या त्या काळातल्या जनावरांचा दर किंवा त्या काळातल्या जनावरांचे रेट त्याच्यात आणि आज रोजी एवढं वाढत आलेले आहे. ह्याच्यात बघितला तर चौपट बैलांचे दर वाढलेत. चौपट, दुप्पट नाही, चौपट. आज सोनं सुद्धा वाढलेलं नाही, सगळ्यात वाढलंय म्हणते ते सुद्धा एवढं वाढलं नाही. हे कशामुळे होतंय तर ह्या शर्यती क्षेत्राला महत्व यायला लागले परंतु जनसमुदाय मोठा त्या पद्धतीनं अजून नियोजन नाही. जर ते नियोजन झालं तर याही पेक्षा मी म्हणतोय ह्याच्या रकमा सगळ्या लाखातनं कोटीतनं शब्द यायला लागतील आणि ह्या शेतकऱ्यांच्या खेळाला अतिशय चांगलं महत्व येईल. त्याच्यासाठी जसं शर्यती ठेवणाऱ्यांचं मी इतकं उशीर बोललो तसं शर्यतीचे बैल बाळगणाऱ्या लोकांनी सुद्धा ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. त्याचं एकत्रितपणा येऊन त्याच्यावर विचार झाले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जर ते विचार झाले तर तुमचा आज जो बैल मी 65 लाखाला मागितला आहे, कोटीला मागितलं जे म्हणतोय ते रकमा कोटीतनच होतील. आणि एक जनावराचं गाय वेल्यापासून 1.5 ते 2 वर्षात तुम्हाला 10 लाख आणि 15 लाख ह्या रकमा मला वाटतं कुठल्याच ह्याच्यात मिळण्यासारखं नाही. आणि हा विषयच वेगळा आहे. त्याच्याबरोबर जे गो संवर्धन हा विषय जो येतोय तो अतिशय महत्वाचा आहे. तो पण तुमचा सक्सेस होईल आणि जनावरांना त्याच्यापासून महत्व येईल असं मला जरा वाटतंय. पण दादा तुम्ही आता म्हणताय की बैलांच्या रकमा कोटीत जातील, नक्की शेतकऱ्याला पैसा मिळणार. पण ह्यो जे राऊंड क्षेत्र आहे ते आता म्हणते की गरीबाचं क्षेत्र आहे, गरीब क्षेत्र आहे, ते गरीब शेतकऱ्याकडे राहणार नाही असं वाटतंय. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे असं? कारण कसं आहे किमती वाढल्या की गरीब यातनं आपोआपच बाजूला होणार. नाही, श्रीमंतांचं इथं हे येणार. गरीब एवढाच वापर करणार, बैल त्या पावरीचा झाला की ते विकून मोकळा होणार असंच होणार आणि त्यातच त्यांना पैसे मिळणार. आणि ज्यावेळेला ह्या वरच्या स्पर्धा चालतील, आता क्रिकेट खेळतं एक जण बक्षीस ठेवतं, एक जण कबड्डी खेळतं एक जण बक्षीस, नावं वेगळ्यांचीच येतात, हा विषय राहणार. तसंच शर्यती क्षेत्रात होईल. मोठी लोक पळवतील कोडा पण शेतकऱ्यांना जे बैल 2 लाखाला विकायला लागत होता ते 20 लाखाला विकायला मिळणार. कशामुळे मिळणार तर हे जी वरची मोठी लोक आहेत ही जी स्पर्धा भरवणार, ही जी बक्षीस घेणार, ह्याला जी ताकद लावणार त्या गोष्टी करायला त्यांच्याकडे वाव मिळेल. ह्या शेतकऱ्यांना ह्यातनं तयार करून पुढे जनावर पाठवायला असा उपयोग होईल. असा दोन्हीकडचा फायदा आहे त्याचा. तेच की आता तुम्ही पण मध्ये कसं आहे
माणसाला या क्षेत्रात एवढा आहे मित्रांनो की वेळेवर बैल विकता आला पाहिजे, बरोबर काय? जसं तुम्ही आता मध्ये कसं आहे फुल्या विकला साप, आता आणि 4 बैल आता तुमची सध्या आता धावणीला आहेत, ज्यामध्ये ब्रेकपेले काय, परवाच तुमची नवीन खरेदी किरण्या, त्या बैलाची खरेदी कितीची होती? दफळापूरचा जो बैल घेतलेला त्याची ते बैल आम्ही साधारण 16 लाखापर्यंत घेतलंय. 16 लाख. आणि आता अजून एक लंपी सोन्या म्हणून एक बैल आहे, बरोबर का? त्याची खरेदी काय आहे? त्याची खरेदी आम्ही आमचा एक बैल देऊन त्यांचा बैल घेतलाय, त्याच्या फरकात एक 2-4 लाख रुपये दिलेत. असं त्यावेळेला त्याची काही किंमत झाली नाही, पण आम्ही जो बैल दिला होता त्यांना तो बैल आम्ही 14 लाख रुपये किमतीला घेतला होता. 16.75. आणि अजून एक आहे तो आता बुलेट आहे, तो तर काय विषयच वेगळा आहे. त्याला आम्ही घेतलाय एका म्हणजे शर्यती क्षेत्रात नसलेल्या माणसाकडनंच घेतलाय का म्हणणं, त्यांच्याकडं ती पुढची जी प्रशंसा म्हणतोय ती जी लागणारी गोष्ट आहे ती त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी खुशीनं पाटील डेअरीत बैल द्यायचा ह्या पद्धतीने आम्हाला दिलाय. त्याप्रमाणे आल्यापासून 3 मैदान झाली, 3दा पहिलाच नंबर झालाय. तर तो बैल सुद्धा आज नावारूपाला येईल असं वाटतंय आम्हाला. बरोबर, म्हणजे ब्रेकपेलचं काय तर कुठेतरी वारसा चालवल नक्कीच. तर मित्रांनो कसं आहे, दादांचा विचार नक्की चांगला आहे. कसं आहे, बैल आता तयार करावा शेतकऱ्यानं आणि पळवावा आता मोठ्या माणसानं, असं एक गणित झालंय. आणि ते काही चुकीच नाही, कारण प्रत्येकाकडे सगळीकडे पैसा तेवढा अवेलेबल असतोय नसतोय. आता ह्याला एक व्यावसायिक दृष्टिकोन पण आलाय आणि एक प्रतिष्ठेची पण एक लढत झाली, कारण आता फॉर्च्युनरचं बक्षीस हे संपूर्ण भारत, कदाचित भारतातली जी काही बाहेर परदेशात राहते त्यांच्यात पण एक ही होती, उत्सुकता होती की फॉर्च्युनर कोण घेणार. ती आता फॉर्च्युनर ब्रेकपेल आणि हेलिकॉप्टर बैजानं घेतला बावदांच्या बैलानं. तर आता कसं आहे, प्रत्येक मालकाची आता आम्ही शूटिंग करतोय तर आम्हाला एक धाकधूक होती की कोण होते असं वाटत होतं की त्या आपलं 9 तारखेचं 5-6 कधी वाजतात, कारण कुठं तरी एक निकाल लागू दे. मग आता तुमची आदल्या दिवशी सिच्युएशन काय होती, म्हणजे बैल पळायच्या आदल्या दिवशी, पळाला त्या दिवशी आणि पळून त्याच्यानंतर आपल्या बैलाची आपण प्रशंसा करू नये, अभ्यासच असावा लागतोय त्याला. बरोबर, आम्ही निवळ आमचा उद्या नंबर होतोय असं म्हणून चालत नाही. त्याला कॉन्फिडन्स, खात्री, त्याच्या बैलाची तयारी हे सगळं लागते. पण आमच्यापेक्षा आता पब्लिक एवढं हुशार झालंय की काल मला ऐकायला मिळालं, एक प्रत्येक गावात 1-2 ठिकाणी असं झालं होतं की ज्याचा नंबर ह्याचा नंबर येईल म्हणून हा प्रेक्षक म्हणत होता दुसऱ्याचा नंबर येईल, असं सट्टा म्हणतात, पैजा लागले, त्या पद्धतीच्या पैजा लागल्या होत्या. म्हणजे पब्लिकला सुद्धा एवढा अभ्यास आहे आणि त्यात कुठली बैल येणार ह्याची चर्चा भयानक होती. बरेच पब्लिकनं व्हॉट्सअपवर नंबर काढून टाकली होती. म्हणजे आम्हालाच अभ्यास होतोय त्यातला असं नाही, आज पब्लिकला सुद्धा अभ्यास व्हायलाय, तो व्हॉट्सअपवर नंबर काढून टाकायलाय. ह्याप्रमाणे बैलांचा क्रम आहे आणि ह्याप्रमाणे बैल पळणार आहेत. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, मी माझा बैल पळतोय असं म्हणायचं काही नाही, लोकांनी म्हटलं पाहिजे ब्रेकफेल पळतोय. साहजिक आहे, कसं आहे, प्रत्येक मालकाला आपला बैल लयच पळतोय असं वाटत असते. कारण माझा तर एक वैयक्तिक अभ्यास आहे की प्रत्येक मालकाच्या बोलण्यात असं वाटत असते की आपला बैल लय पळाला, आणि पळाल्याशिवाय नंबर पण घेतला जात नाही. आता काल ते 8 फाटी नंबर झाला, तीच गाडी 2ला झाली. हे पब्लिकच्या तोंडात नाही यायचं काय फारसं अवघड नाही. बैल पळाली की नंबर करतात, नंबर आला की पब्लिकचं लक्ष जातच. तेच बांधावर बसणारा एक शेतकरी, तो सगळं त्याचं एक एवढं निरीक्षण असते की बाबा बैल कुठल्या मैदानाला किती पळालाय, एवढं सगळं. मी ज्या बैलाला पळतय त्याला पळतयच म्हणणार माणूस आहे. मी माझंच पळतय आणि तुमचं असं मी म्हणणार नाही. साहजिक. ह्या प्राण्यांच्यावर चुकीचं वाक्य कुठेही येता कामा नये. जी जनावर पळते त्यांना पळतयच म्हटलं पाहिजे. आणि तुमच्याकडं काय तर एक हे पाहिजे, नीतिमत्ता पाहिजे की बाबा हिथं असं होतं, हिथं तसं असतंय, तरच तुम्ही या राऊंड क्षेत्रात जिंकू शकाल. प्रत्येक ठिकाणी माझाच बैल पळतोय आणि मी मोटरसायकल लावली, हे लावलं ते लावलं तर माझा नंबर होतोय, हे विचार ह्या क्षेत्रात उपयोगाचे नाहीत. पाण्यावरचा बुडबुड आहे तो. बरोबर आहे. जर कायमस्वरूपी टिकायचं झालं तर तुमचं जनावर चांगलं पाहिजे, निगा चांगली पाहिजे, त्याच्याबरोबरचे कष्ट पाहिजेत. आज आमचा एवढा मोठा डेअरीचा व्यवसाय असताना आम्ही जवळजवळ 50% वेळ ह्या जनावरांसाठी देतोय, 50% आमच्या व्यवसायात असतोय. घरातली माणसं विभागून काम दिलेलं असतंय, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्या क्षेत्रात त्या पद्धतीने लक्ष दिलंच जातंय. जबाबदारी म्हणूनच आज आमची डेअरी क्षेत्र पण 1 नंबरमध्ये चालू आहे. आज हितला विषय म्हटला जनावरांचा तर तोही चांगल्या पद्धतीने आहे. आणि आज बाजारात कुठल्याही विषयाला आम्हाला टाकलं तर आम्ही कुठल्याही दृष्टीनं लोक आपल्याला नावं ठेवतील अशा पद्धतीचं आम्ही कुठेही वर्तणूक करत नाही. हे आमचं ध्येय आहे. ह्याच पद्धतीनं सगळ्यांनी राहावं आणि याच्याही पद्धतीने जी चांगली लोक त्यांच्याप्रमाणे आम्ही पण वागावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे.
बरोबर दादा. आता कसं आहे, आता गाडी पळवायची म्हणल्यावर तुमचं गाडीवान आता गॅस्कुदादा आहेत बरोबर, आणि बाळूदादांचं गाडीवान रावदादा आहेत. मग आता गाडी जेव्हा म्हणजे पट्ट्यावर आली तेव्हा गाडीमध्ये रावदादा होतात बरोबर. मग तुमची अशी कधी बाळूदादांची चर्चा झाली का नाही की बाबा आमचा गाडीवान असू दे किंवा रावच बसू देत? प्रत्येक बैलाच्या मालकाला वाटत असते की माझा गाडीवान बसावा, तसं आम्हाला वाटत होतं आम्हाला गॅस्कुदादा बसला पाहिजे, बाळूदादांना वाटत होतं आमचा बसला नाही. कारण कसं आहे, चर्चा एकच असायची की बैल गॅस्कुला लई पळतोय असं पब्लिकचं एक हे होतं, आणि रावदादासनी हेलिकॉप्टर पळतो. 50% पब्लिक म्हणतो तो गॅस्कुदादाला पळते, 50% म्हणते रावदादाला पळते. पण आमच्या गाडीवानाने एक समंजसपणा डायरेक्ट दाखवला की कुणाला बसवायचं ते बसवा, आमचं ब्रेकफेल पळाला आणि गाडी नंबर झालं म्हणजे मी बसल्यागत आहे बरोबर आहे. मी कुठल्या गाडीला उद्या कालच्या मैदानाला मी शिवणार नाही असं स्पष्ट त्यानं सांगितलं होतं. त्यामुळे त्यात काही शंकाच राहिली नाही. आमचा गाडीवान बसला असता तरी गाडी नंबरच झाली असती, रावदादा बसला तर नंबरच. रावदादा पळणार नव्हते किंवा गॅस्को पळणार नव्हता, ब्रेकफेलच पळायला पाहिजे होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यातनं कुठं तर 1-2% 2-5% चुका एखाद्या वेळा गॅस्कोकडनं घडू शकते का रावदादाचं. आता रावदादाचं असं म्हणताय तर परवा 2 मैदानच्या मागं गाडी अडकाडकी झाली म्हणून काय ते काय त्यांनी चुकल्यात असं म्हणता येत नाही. हे प्रसंग आहेत ते, आणि प्रसंग आले म्हणून त्या गाडीवानाला नावं ठेवायचं हे नाही. तर त्या पद्धतीने कालचं मैदान आम्ही समंजसपणाने केलंय. माझ्या आधी आमच्या गॅस्कोने त्यांना सांगितलं बैल आपला जोडायचा एवढंच महत्वाचं आहे, तुम्ही कुणाला बसायचं तिथं बसवा, माझा काय विषय येणार नाही, मी तुमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीने दाखवलंय. त्यामुळे आज बक्षीस आल्यानंतर सुद्धा आज माझ्याजवळ खुर्ची लावून बसला हे तुम्हाला दिसून येत असतं. बरोबर आहे. नाहीतर कसं आहे, काही जण नाराज होतात, नाराज चालू असते की मला का बसल नाही, मला का बसल. पण एक गॅस्कुदाने पण एक समंजसपणा दाखवला की फक्त गाडी नंबर होण्याशी मतलब. बघा, ज्या वेळेला आमचा गॅस्को असू दे, शकील असू दे, पक्कू डॉक्टर असू दे, आमचे वकील साहेब असू देत, ह्यात नाराजी किंवा काय जर विषय दिसायला आला तर आम्ही या राऊंड क्षेत्रात काम करणार नाही. आम्ही सगळ्यांना खुशीत ठेवून सगळ्यांच्या मनापासून ज्या वेळेला हे व्यवसाय करतोय त्याच वेळेला ते आम्ही चालू ठेवणार आहे. अन्यथा अशा गोष्टी कुठल्या आमच्यात घडणार नाहीत. कुठे आडवाडवी मारामारी दंगा फालतूगिरी हा विषय आमच्या ह्याच्यात येणार नाही. योग्य वाटेल तिथं तोपर्यंत आम्ही क्षेत्रात आहे. या ज्या दिवशी आम्हाला पटणार नाही त्या दिवशी ह्यातनं आम्ही बाजूला आहे. हे आमचं अगदी ब्रीद वाक्य आहे कायमचं. बरोबर आहे. तर मित्रांनो, दादांनी एक रोखठोक सांगितलं की जोपर्यंत त्यांच्यात एक संगनमत आहे, त्यांच्यात एक जिव्हाळा आहे, तोपर्यंत जे राऊंड क्षेत्र आहे. कसं आहे, जसं फूट पडायला चालू जाईल तसं अनेक गोष्टी विरोधात जातात, ज्यामध्ये कधी पैऱ्याचं नियोजन म्हणा किंवा कधी इतर काही गोष्टी असतात, भरपूर गोष्टी असतात त्यामध्ये. तर ते सगळं कुठं नियोजन बिघडत जाते आणि बैल कुठं मागं सरकायला चालू होते. मग परत बैल कमी पळत नसतोय, तर यांचं कुठं तर काय तर ताळमेळ चुकलेलं असते. गेली 35 वर्ष झालं आमच्या शर्यतीत तिथं आमचा भाग आहे, वडिलांच्या पासून आजपर्यंत आहे. आम्हाला आजपर्यंत कुठल्याही मैदानावर तक्रार झाल्या किंवा दंगा झालाय, कोण कोणाला मारायला गेले, आमच्या अंगावर चुकून कोणी आलंय, हा प्रकार आज तगायत घडला नाही. आणि त्याचंच यश आम्हाला हे कालचं मैदान झालंय की आम्हाला कुठं पब्लिक किंवा काही कुठलंही न अडवता अगदी आमच्या कॉन्फिडन्सली सांगितल्याप्रमाणे आमचा नंबर झाला. आणि आज सगळ्या भागातनं आम्हाला नंबर येतात की दादा तुम्ही जिंकलं. हे जे यश मिळतंय ह्याला कुठं तर ही नीतिमत्तेचा विषय येतोयच. आणि हे सगळ्यांनी बाळगलं तर 100% तुम्हाला सगळ्यांनाच यश मिळणार. आणि आत्ता जी गाडीवान पळवतात सगळ्यांचे कष्ट आहेत, प्रत्येकाला आज उद्या मागं पुढं नाही यश मिळणारच राहणार. आणि पळणाऱ्या बैलाचा नंबर व्हावा ही आमची मनापासूनची इच्छा आहे. भले तो आमचा असू दे अगर आणि कुणाचा असू नाही. दुसऱ्याच्या बैलाबद्दलची भावना पण चांगली असेल तर आपली बैल पण कुठं मागं सरकत नसतात. आज तुम्हाला सांगतो, आज तो हरण्या बैल आहे, आमचा हेलिकॉप्टर आहे. काल नंबर होणार आहे का नाही आम्हाला माहित नाही, काय नाही. परंतु मी जी गाडी आज बनवली 10-15 लाख रुपये घालून, तिथं ते 2 गाजलेली बैल आहेत तर त्यांची चित्र माझ्या गाडीवर आहेत. आमच्या मनात मुळात जो बैल पळतोय, जो गाजलेला आहे त्याची प्रशंसा करायची एवढंच आम्हाला माहित आहे. शोक हरण्या कुणाचा आहे ते कुणाचा आहे हे आमच्या डोक्यात नसतंय. जी बैल आज खरोखर क्षेत्रात नाव रूपाला आलेले आहेत, ज्यांनी नाव केलंय, त्या लोकांची प्रशंसा करायला काय हरकत नाही. तेच जर आम्ही ठेवलं तर उद्या आमचा ब्रेकफेल पळाला तर पब्लिक सुद्धा म्हणणार दादांचा बैल 1 नंबर आहे. हीच आमची अपेक्षा आहे. नावं ठेवून घेऊन नंबर करायची ही आमची अपेक्षा नाहीये, असं माझं मनापासूनचं मत आहे. बरोबरच आहे. कसं आहे, दुसऱ्याच्या बैलाला नावं ठेवलं तर आपल्याला पण कोणतं नावं नक्कीच ठेवत असते. आणि दुसऱ्याची प्रशंसा केली की आपल्या बैलाला पण माणसं उचलून धरणार, नक्कीच उचलून धरणार. आणि लोक बोलत असतात ते योग्यच असतंय. चुकीचं काय आहे तिथं चुकीचंच होतंय, जिथं बरोबर आहे तिथं बरोबरच आहे. हे कधी पण लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटत असते की माझं बरोबर आहे, पण तसं होत नाही. जे पब्लिक आहे
ती योग्यच निर्णय घेतलेला असतोय, त्यात कुठेही चुकीचं नसतंय. त्यामुळं पब्लिकच्या म्हणण्याप्रमाणेच चाललं पाहिजे, आपल्या म्हणण्याप्रमाणे चालून चालणार नाही. आता दादांची पण मुलाखत बघितली, आता जरा गॅस्कुदासने पण विचारा की तिने आता या बैलाची गाडी आणत्यात, तर त्या बैलाबद्दल त्यांचं काय मत आहे ते पण आता थोडं विचारूया. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आता हिंद केसरी गाडीवर गॅस्कू दादा, जे आता ब्रेकपेलची कायम गाडी आणतात. तर आता आपण त्यांना विचारूया की तुम्ही ह्या बैलाची सुरुवातीला म्हणजे कासर कुठल्या मैदानाला धरला, त्याचप्रमाणे बैल कसा पळतोय, त्यामध्ये कसं आहे बैल कुठं काय निघून यायला म्हणा, किंवा कसल्या रानाला जास्त पळतोय, लांबच्या पल्ल्याला जास्त पळतोय, कसं म्हणजे थोडक्यात बैलाची काही थोडी वैशिष्ट्य आपण बघूया आता. तर पहिला आता तुमचे नाव सांगा, तुमचं नाव सांगा, कारण कसं आहे गॅस्कू गॅस्कू म्हणतात पण ओरिजिनल नाव माणसासनी काय काय माहित नाही. अमर बाबासाहेब शिंदे, दानोळी, ते पण सांगा. तर आता तुम्ही आता ब्रेकपेल आणतायचा, बरोबर, ब्रेकपेलची गाडी आणतायचा, अनेक चांगल्या चांगल्या पहिऱ्यात तुम्ही गाडी पळवल्या, अनेक चांगल्या मैदानाला गाडी पळवल्या. तर आता ब्रेकपेल बैल कसा पळते नेमकं? बैल चांगला पळतोय, बैल जोरात पळतोय. तुम्ही तिकडे बघूच नका कॅमेऱ्याकडं, मी तुमच्याकडे बघतो आणि आपला आपण चर्चा करूया, असंच आता बोलूया. आता नाही काय अडचण नाही, तुम्ही तिकडे कॅमेऱ्याकडे बघूच नका, सा माहिती चालू आहे का? आहे. तर आता ब्रेकपेल आता बैल कसा पळतोय, म्हणजे बैलाच काय वैशिष्ट्य सांगा, पळतांचं वैशिष्ट्य सांगा. बैल स्टार्टिंग करतोय तसंच वळून, मग काय कलरला कसा काय दमवादमी, किंवा पळताना कुठं काय दमवादमी, एकदम भुजाभुजी पब्लिकला? भुजाभुजी नाही, कुठं अडकाडकी नाही, त्याला 1 2 3 म्हणा स्टार्ट झाले की पट्टा शोपर्यंत तसंच पळतोय, सेम पळतोय. आता सगळ्यात पहिला तुम्ही हे कुठलं मैदान बसला? पहिलं मैदान दादाजीने घेतली तेव्हा बॅनरले त्यांनी पळवलेले, त्यांचा बैल फुल्या पळवतो तुम्ही, बैलाला लागलेलं. मग इथं भिलोडी मेट्रो केला, पहिला 2 तालमी हाणल्या मी घोड्या संग, पहिल्यांदाच हाणलेला तेवढ्या वेगाचा बैल. परत पहिलं मैदान हाणलो मी ह्याला ममदापूरला बंडा शिंदे चिमण्या, आणि ते पहिलं मैदान केलं ते पैर होतं. मग असं तुम्हाला कधी गाडी आणताना, ब्रेकपेलची गाडी आणताना कशाचं कधी दडपण, म्हणजे बैलाबद्दल दडपण असू दे किंवा इतर कुठल्या गाड्यांचं काय दडपण? गाड्यांचं दडपण बैलाच जरा भ्या वाटत होतं तालमीला, बैल टर्न बिर्न आला की स्पीड जास्त लावत होता. बर, त्यामुळे एकदा 2दा तालमीचा अंदाज लागल्यावर परत काढतो. म्हणजे कसं आहे, त्याला आता ब्रेकपेल माणसांनी काहीतरी नाव पाडलंय, म्हणजे त्याच्यात काहीतरी ते हायच ब्रेकपेल, त्याला ब्रेक नाही असं म्हणतात. मग असं तुम्हाला कधी जाणवलं बैल असं ओढून आवरत नाही किंवा असं नाही? बैल हे होता तसं ऐकत बिकत नव्हता, पण इकडे घेतल्यावर दादाने रोज बैल फिरवून रोज कंटिन्यू झोपवून बैल शाना केला. एवढ्या अडचणीत जेव्हा त्याने बैल पळवलाय ते असं पैस राहणं बघून पळवलाय. बरोबर. आम्ही घेतल्यानंतर लय अडचणी येतात. भडगाव मैदान दरीतनं तिने असं जायचं होतं, काटाल दरीच होती, मी स्वतः होतो शूटिंगला. ममदापूर जी मैदान अडचणी आता बैल शाना झालाय. आता काय असं दमवत नाही? नाही, उजवीला पण तसाच पळतोय, डावीला पण तसाच पळतोय. दमवा दम. बैलाचा स्ट्रॉंग पॉइंट कुठला, म्हणजे स्ट्रॉंग बाजू कुठली आहे बैलाची? दोन्ही तशी साईड. म्हणजे तसं नाही जास्त डावीला पळतोय, शानपणा जास्त डावीला आहे किंवा उजवीला शानपणा आहे? बैल स्पीड उजवीला जास्त लावतोय, डावीला बैल मुरवतीनं पळतोय, शाना पळतोय. म्हणजे स्वतःला राखून. उजवीला बैल काय नाही, सुटला की पट्टा शिवपर्यंत तसंच पळतोय. मग त्याला उजवीला म्हणल्यावर जरा समान रान पाहिजे, म्हणजे टर्न जास्त नको किंवा पब्लिक जास्त नको. चढ उतार रान असलं काय असलं तरी उजवीला चालतोय. आणि अडचणीत लई अडचण किती बी जागेवर उभा राहायचं, जागेवर डावीला पळवायचं. मग आता कसं आहे, आता बैलाची तुमच्या आठवणीतली आता काय बऱ्यापैकी मैदान झाल्यात, बरोबर. मग तुमच्या आठवणीत असं कुठलं मैदान किंवा त्या मैदानाला असं वाटलं याला गाडी आपल्या एवढ्या मागे राहिल्या किंवा असं काय तर खोळंबा झालाय आणि त्यातनं सकट गाडी तुम्हाला अपेक्षा पण नव्हती की गाडी बैल म्हणजे एवढी पळवून गाडी नंबर करल, असं कुठलं मैदान झालंय? गाडी गावाला लई मागे राहिलेली. गावाला गाडी 5-6 हलून लागलेली, गाडी आडवं घालून आलती. मग तिकडं पुढे अर्धा किलोमीटर गेलो, एकदा बैल आमचा काढल्या 5ची गाडी 2ला गेलती. त्या दिवशी गाडी 2 झालती. त्या दिवशी गाडी मोहर गेल्यावर मला वाटत नव्हतं की बैल आपला शेवटाला कमी येईल, आपला येईल किंवा ते पोपट चौगले त्यांचा बैल, तरी बैल आमचा जास्त पळला आणि गाडी 2 झाली. बरोबर. आणि अजून कुठली काय मैदान? आता ममदापूरला पण आता थोडक्यात रेषेवर म्हणजे शूटिंग मी करालतो, पण असं वाटालतं की काय असं एक वेगळाच काहीतरी सीन चालू आहे. असे एकदम 3 गाड्या, मला वाटते बुलेट इकडं बाजूला होतं आणि बुलेट आणि सांगोल राजा होतं, इकडे दादांचं हेलिकॉप्टर आणि सांगोल राजा होतं. बुलेट आणि त्यांची स्वतः होती वाटतं. टोपकर चिमण्या. बरोबर. टोपकर चिमण्या आणि मध्ये तुम्ही होता.
बरोबर. दोन्हीच्या मध्ये तुम्ही होते, त्यात बरोबर मध्ये घुसलेला असा, ते काय सीन झालं? तिथं कसं माणसं पहिला सांगत होती मला बैल बाहेरनं पळत नाही, ब्रेक फेल त्याला काढूनच सोडायला लागते. आणि जी ममदापूरला गाडी एक झाली तिथं आमचा ब्रेक फेल बाहेर ठेवून बंडा शिंदेचा चिमण्या काढून आमची गाडी एक झाली. पावलावर निकाल झाला. तेच की. तर आता तुम्हाला पण आता शुभेच्छा, आणि आपली एक सविस्तर मुलाखत तर येणारच आहे, ती तुम्हाला प्रेक्षकांना पुढे बघायला मिळेलच. तर मित्रांनो आता आपल्यासोबत अबुदादा पण आहेत, आता त्यांना पण विचारा की आता कसं आहे, बैलाच्या मागे सावली पण प्रमाणे राहतात अबुदादा. तर आता त्यांना पण विचारा की तुमची काय भावना, म्हणजे कालचं मैदान मारलं त्याच्यानंतर काय तुमची मनात काय असं आलं की बाबा एक समाधान म्हणा किंवा इतर काय असं म्हणा? कालच्या मैदानाचं बोलायचं झालं तर पहिल्यापासून मी काय बैलगाडी म्हणजे आपलं राऊंड तीन बघायला येत नव्हतं. ते बंद काळात पप्पा आमचे मामावर यायचे, मामा सकाळी 5-5:30 ला न्यायला यायचं, कारण सकाळी राऊंड लवकर असायचं. मी पण एकदा म्हणून 5:30 उठून बघून काय बघतात एकदा बघायला गेलो, आणि त्यातनं मी एकदा बघायला गेलो, मला पण नाद लागला. नंतर पप्पा नंतर मी पण आता ह्याच्या पाठीमाग यायला लागलो. आणि माझं कसं, आपण ज्या क्षेत्रात हात घालतो त्या ठिकाणी आपण टॉपला पाहिजे, ते राजकारण असू दे, सहकार असू दे, नाही कुठलं, आपण ह्या ह्याच्यात वेळ देतोय. त्यामुळे मामाला मी म्हणत होतो दरवेळी की आपलं झालं की म्हणजे दुसऱ्याची बैल पळताना बघितली की आपल्याला वाटायचं की आपला हा बैल असा पळला पाहिजे, असं नाव आलं. मग दरवेळी ह्याला बैल घेताना 1-2-3 बैल आम्ही घेतली, आणि एकदा अशी वेळ आली की मामा म्हटलं अनेक बैल घे. मामा म्हटलं रोज बैल घ्यायला नको, एकच असं बैल घे की आपलं नाव व्हायला पाहिजे. अरे नाही तसंच आहे, मी म्हटलं उगाच कुठलं तर घेऊ नको. मग त्यानं मला हे नाव सांगितलं. मग मी क्षणातच सांगितलं मामा बैल लगेच घेऊया, आणि त्या रात्री व्यवहार झाला वाटतं, शुकूबाई तीन झाले, आणि मी पण त्यावेळी लगे होकार दिला, मामा घे म्हटलं. आणि आम्ही कालच्या क्षणासाठीच हा बैल त्यावेळी घेतलेला, आणि आज आमचं काल ते सार्थक झालं असं आम्हाला वाटतंय. एवढं बरोबर आहे. ते म्हणतात की यासाठी केला होता अट्टहास, तर ते अट्टहास पूर्ण झाला, स्वप्न पूर्ण झालं. आता कदाचित आणि मोठी मैदान निघतील तिथं तर बैल 100% पळणारच आहे, कारण आता बरोबर 6-7 वर्षे, कदाचित त्याच्यापेक्षा जर काही व्यवस्थित यंत्रणा लागली तर कदाचित बैल 7-8 वर्षे 10 वर्षे पण पळेल अजून, कारण बैल पण तसा कवळा आहे. आता दादांची सहकारी, सर्वात जुने सहकारी शकीलबाई आपल्यासोबत आहे, जे बैलाचं संपूर्ण नियोजन लावतात. जसं दादांना कुठल्याही प्रकारचे, म्हणजे फक्त दादा बैल फिरवायला जातात एवढंच मला माहिती असेल, कारण तिथनं भरड्याचं फिरवायचं, अवताचं, तसंच बैलाचं पैरं करायचं, हे संपूर्ण नियोजन शकीलबाई यांच्याकडे असते. तर आता भैयासने विचारूया की तुम्ही फॉर्च्युनरचं नियोजन कसं लावलं असा, किंवा इतर मैदानांचे नियोजन तुम्ही कसं लावताय? रान बघून नियोजन असते होते, बाबा लांबड्या रानाला कुठला बैल जपायचा, चढ उतारच्या रानाला कुठला बैल जपायचा, हे सगळं आपण डोक्यात घेऊन रानाचं पहिलं आपण कॅल्क्युलेशन करून मगच नियोजन लावतो. तुम्ही असं प्रत्येक वेळी तिथे जाऊन पट्टा बघून येताय? होय, पट्टा बघून येते ना, हिडू येते, ह्या हिडूला बाबा, किंवा आपण प्रत्यक्षात बैल, आणि असा कुठला पट्टा नाही की आम्ही त्या पट्ट्यावर बैल पळवला नाही. आम्हाला सगळं पट्ट माहित आहे. पण काय काय वेळा कसं होतंय, नवीन कमिटी नवीन मैदान तयार करते, कारण आता माळ संपत आल्यात हळूहळू. आता जिथं बैल 9-9 किलोमीटर पळायची तिथं आता बैलांना 4 किलोमीटर पळायला पण रस्ता नाही आहे आता. एवढं म्हणजे जर का पट्टा माहित नसेल तर काय काय मी ठिकाणी मुलाखत घेतली, पट्टा बघितलंच असते ना, जेव्हा आपल्याला जे पट्टा माहित नाही ते पट्टा मी प्रत्यक्ष जाऊन बघून येतो. मोटरसायकल शिटिंगच करतो ते, बाबा ह्या पट्ट्याला बाबा आपण गाडी पळवायची आहे तर आपण बाबा इथं ह्या पट्ट्याला बैल कुठला चालू, इथे एवढं टर्न आहेत, एवढं चढ उतार आहेत, हे सगळं अभ्यास करूनच आपण. बरोबर. कसं आहे, त्या मैदानाची पॉप्युलॅरिटी बघून तिथे किती पब्लिक होणार आहे इथपर्यंत अंदाज घालायला लागतो, कारण बाबा पब्लिक किती दमवल, कुठं काय बुजवाबुजवी होईल, किंवा टर्नात चुकलं तर बायचान्स गाडी चुकून खोळंबा होऊन बाहेर गेली तर कितपत आत येईल, पुढल्या टर्नात किती गाड्या गावतील, कलर पर्यंत किती गाड्या गावतील. कारण कसं आहे, ह्या क्षेत्रात सेकंदाला हिशेब आहे. भले गाड्या 7 मिनिटं 9 मिनिटं 10 मिनिटं पद असल्या तरी ह्यात सेकंद, 1 सेकंद चुकला की संपलं. हे आता आपल्याला कालच्या मैदानावरनं थोडक्यात आलंच, कारण आता बुलेट छबीची गाडी भरपूर चांगली पळालती, पण थोडक्यात खोळंबा झाल्याने गाडी कदाचित 1, 2, 3च्या ह्याच्यात पळतीली गाडी खोळंबा झाला. आणि किती मला वाटतं 100 मीटर पण अंतर राहिलं नसेल. 100 मीटर होतं. 100 मीटर, 100 मीटरच्या अंतरात एवढं खोळंबा झाला. त्यामुळं तुम्हाला असं काय वाटलं की बाबा याला आता या फॉर्च्युनरच्या मैदानाला की आपलं असं काय, म्हणजे गाडी चांगली पळणार तर साहजिकच तुम्ही कसं आहे पॉझिटिव्ह असतोच, पण एक मनात शंकेची पाल चुकत्या की बाबा पब्लिक काय तर घोळ केलं तर काय होईल, किंवा काय असं काय सिच्युएशन आली मनात? नाही, तसं काय नाही. आमची कसं आहे, ह्या बैलांच्या फिटिंग ही गाडी पळते, आम्ही 3-4 फाट्याला आम्ही गाडी पळवली असते, आणि लांबड्या रानाला ही बैल येणारच, ही आम्हाला 100% गॅरंटीच होती.
बरोबर. त्यामुळे काय आम्हाला शंकाच नव्हती त्याबद्दल. गाडी ही आमची कुठं ना कुठं तर घरात राहणारच. 1 हो 2 हो 3 हो हे आमचा अंदाज परफेक्ट होता. 1 2 3 मध्ये तुम्ही कुठं पण बी राहणार आम्ही नंबर धरलेलाच ठरलेला होता आमचा. त्यामुळे आम्हाला कधी काही शंका नव्हतीच. त्यामुळे आम्ही एवढं काय असं धीर सोडला नव्हता. मग आता तुम्ही बैलाकडनं अशी, आता कसं आहे, तुम्हाला आता फॉर्च्युनर मिळवून दिली म्हणजे ह्या जनरल पद्धतीतलं सगळ्यात मोठं मैदान आतापर्यंत. तर कदाचित चंद्रदादा आणि BMW काढतो म्हणल्यावर त्यांनी काढतील, पण काय ते आपण ग्राह्य धरूया. पण आतापर्यंत तर सगळ्यात मोठं मैदान हे फॉर्च्युनरचं. आता तुमच्या आजी बैलाकडनं काय अपेक्षा आहे? म्हणजे नाही बैल आता कसा आहे, बैल अजून आमचा तो कवळा आहे, आता साईदाती आहे, अजून कडदात उगवलं, तिथून पुढे 4 वर्ष बैल तो काम करणार. आता कडदात उगवायला तरी किती वर्ष लागतात? कडदात उगवायला किती वर्ष लागतात? आता साईदाती झालाय, अजून 6 महिन्यानंतर त्याचं कडदात उगवतील. 6 महिन्यानंतर कडदात उगवला की पूर्ण तो रट्टात आला म्हणायचं की तो पोक्त झाला. तिथून पुढे 4 वर्ष तुम्हाला कसाही बैल पोटू दे, कसाही, म्हणजे अजून 5-6 वर्ष तर गाडी 100% पडणार. तेच की. त्यामुळे काय ते हे नाही आपल्याला, म्हणजे अजून ते कवळाच आहेत. आता ते 4.5-5 वर्ष आतला बैल आहे, अजून काय त्याचं म्हणावं असं. आता कसं आपण म्हणतोय बाबा मुलगा वयात आला म्हणजे किती 22 वर्ष 24 वर्ष झालं आता, बरोबर झालं ते. आता ते अजून ऐन तारुण्यात पण नाही, अजून नाही ऐन तारुण्यात पण नाही बैल अजून. म्हणजे अजून त्याचं थोडक्यात एक बालपणच म्हणायला पाहिजे, थोडक्यात बालपण. तेच की. तर मित्रांनो, शकील भाई यांनी आपल्याला सांगितलंच की मैदानांचं नियोजन त्यांनी कसं घालतात काय. तर नवीन मालक जे आहेत आता, म्हणजे आपल्या म्हणजे आमच्या वयाची आता जी नवीन मुलं यायला लागतात, त्यांनी पण आपल्या बैलाचं नियोजन घालताना सगळ्या गोष्टींचा विचार करून घाला की आपला बैल कुठल्या पल्ल्याला चालणार, त्याचप्रमाणे कुठल्या किती अंतराला पळणार, ह्याची संपूर्ण एक गणित घालूनच पळावं. उगीच उठलं सुटलं आणि बैल पळवलं असं होत नसतंय. तर मित्रांनो, ही होती आता राजूदांची मुलाखत. म्हणजे राजूदांचा हिंदी केसरी ब्रेकपेल बैजा, ज्याला आपण आता भिलवडीचं रन मशीन असं सगळं आता संबोधलं जाते, कारण आता एक गर्वाची गोष्ट आहे आता भिलवडी गावासाठी. त्यासाठी आपण आता वारंवार उच्चार केला की भिलवडीचं रन मशीन ब्रेकपेल बैजाची मुलाखत होती. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता काय मुलाखत घेतोय ती बैल मालकांची घेतोय, गाडीवानांची घेतोय, त्याचप्रमाणे नियोजन किंग ते नसतात त्यांची सगळ्यांची मुलाखत घेतोय. पण त्याच्या मागं झटणारा जे खरं हात आहेत त्यांच्याकडे आपलं कदाचित दुर्लक्षच होतंय. तर आता ते दुर्लक्ष व्हायला नको, त्यासाठी त्या बैलाच्या मागं आता ब्रेकफेल कसा झाला, ती हिंद केसरी व्हायसाठी जे हात झटतात ते पण आता आपल्यासोबत आहेत. आता म्हणजे दादांची जी सहकारी आहेत त्यामध्ये शामराव असतील, परत ना आबा असतील. तर आता आबा बैलाला कायम म्हणजे पट्ट्यावर पोचवायचं आणायचं काम सगळं आबा करतात, आणि बैलाचे आवतं भरड त्याचप्रमाणे शेण घाण इथपर्यंत सगळं शामरावतीन बघतात. तर आता आपण आबासने विचारूया की आबा, तुम्ही आता काल बैल नंबर झाला, तर तुमची काय भावना होती, म्हणजे कसं वाटलं बैल नंबर झाल्यावर? बैल आमचा ब्रेकफेल आणि हेलिकॉप्टर बैजा हे महाराष्ट्रात जगात हे प्रसिद्ध झाला. फक्त ही शकील भाई आणि आमचं काय पक्कू डॉक्टर आणि आमच्या दादांची एक शिकवण होती की तुम्ही फक्त बैल न्यायचं, शामराव आणि मी फक्त बैल न्यायचं काम आमचं असतंय. शकील भाई पक्कू डॉक्टर, आमचं पक्कू डॉक्टर शकील भाई यांच्या हाताखालची आम्ही माणसं आहे. दादाने फक्त सांगितलंय न्यायचं काम तुमचं आहे, फक्त नियोजन किंग शकील भाई पक्कू डॉक्टर आहे, आम्ही नेऊन येतोय. आमचं जगात नाव झालं, प्रत्येक महाराष्ट्रात जगात नाव झालं, तिथं जग जाहीर झालं, तिथं फटाकड्या वाजल्या. हे आमच्या माळवाडीत सगळ्यात झालं, हेच आमचं आम्हाला श्रेय आलं. अभिमानाची गोष्ट आहे आमची. बरोबर. आता शामराव पण आहेत, त्याला आता कसं आहे बैलाच थोडक्यात एक रुटीन बघूया, कारण आता आपण बऱ्यापैकी मुलाखत सगळी बघितली, बैलाची मैदानं बघितली, त्याचप्रमाणे त्याच नाही असू दे काय अडचण नाही. तर बैलाची मैदानं बघितलीत, दादांच्याकडनं एकंदरीत सगळी माहिती बघितली, परत शकूबाईंच्याकडनं सगळं नियोजन बघितलं. पण आता त्यात कसं आहे, खरं सूत्रधार तुम्ही यायचा. बरोबर. कसं हिंद केसरी घडवायचं म्हणल्यावर त्याच्या मागं तुम्ही झटलायचा. आता तुमचं काय नियोजन असते, म्हणजे बैलाचे दिनक्रम काय असते? दिनक्रम सकाळी उठणे, बैलाचा आवडणे, शेण घाल, बैला झोपणे. मग आता किती वेळ झोपताय? तास 15-20 मिनिटं दररोज. दररोज. आणि 2-4 दिवस आऊत झोपायचं. 4 दिवसात एक दादा नेऊन बैल फिरून आणते सकाळी. मग दादा किती किलोमीटर फिरून आणते? तुम्ही ठरवताय का दादा ठरवतात? दादा ठरवते. मग दादा किती किलोमीटर आणतात फिरवून? दादा काय जायचं 1-5 यायचं 5 आणते. एवढंच? म्हणजे बैलाला लई फिरवी लागत नाही. म्हणजे 12 किलोमीटर झालं, 5-6. 12 किलोमीटर. आता दादा 20-20 किलोमीटर आदतची कोंड जातात, असं म्हणून म्हणलं एवढंच काय. म्हणजे बैलाला मुळात लई फिरवायला लागतच नाही.
तर आता इतर सगळं आता कसं आहे खाद्यतेन काय आता आपण विचारणार नाही, कारण कसं आहे ते प्रत्येकाचा एक ह्याचा विषय असतोय, सिक्रेटली काय काय विषय असतात. सुदीप, आतापर्यंत तुम्ही ह्या सगळ्यांना प्रश्न विचारले, हे सगळी सवंगडी असल्याशिवाय हे राऊंड क्षेत्र तयार होत नाही. आता प्रत्येक शकूबाईला तुम्ही विचारलं, गॅस्कोला विचारलं, आबाला विचारलं, ही प्रत्येक नमुन्याची प्रत्येक पद्धतीची जशी एखादी कंपनी असते त्या कंपनीमध्ये मॅनेजर असतोय, त्याच्यानंतर सुपरवायझर असतोय, त्याच्यानंतर हेल्पर असतात, त्याच्यानंतर गाडी ड्रायव्हर असतोय, तसं प्रत्येक विभागाचा आमच्यात एक माणूस आहे. बैलांची पूर्ण उसाबर हा शामराव करतोय. त्याच्या काम करण्यात जी स्वच्छता, ते बैलांना धुणं करणं, जे त्यांना फिरवून आणणं, हे काम त्याच्यासारखं कुणाला जमत नाही. आज आबा आमच्या बैलाला घेऊन जातोय, ड्रायव्हर म्हणून जातोय, त्या बैलाला नेत असताना कुठली इजा होऊ नये, ब्रेक मारल्यावर कुठं थांबू नये, अशा सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय. शकूबाई आज समाजातल्या लोकांच्यावर चर्चासत्र असते, ठरवणं असतंय, हे असतंय, ते असतंय, असं प्रत्येक विभागाचा एक माणूस असतोय. आज आमचा गॅस्को गाडीवान आहे, तर तो गाडी आणायचं काम करतोय. ह्या सगळ्यांची युनिटी एकत्र, 7 खेळाडू एकत्र झाल्याशिवाय कबड्डी होत नाही. तशापैकी या राऊंड क्षेत्रात सगळ्या प्रकारची माणसं असल्याशिवाय राऊंड क्षेत्र चालत नाही. आणि हे सगळं आमचं एकत्रित आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला आमच्या पाठीमागे समाज आहे आणि ह्यामुळे हे सगळं आमचं चांगल्या पद्धतीनं चाललंय. एवढंच मी सांगतो, ही सगळी मुलं जरी साधे असू देत, भारी असू देत, ती सगळे आहेत म्हणून हे राऊंड चालतंय. मी शेण काढावं म्हटलं तर मला ते घडणार नाही, गाडी चालवावं म्हटलं तर ते गाडीचा विषय घडणार नाही, ते लोकांच्यावर चर्चासत्र म्हटलं तर घडणार नाही, गॅस्को गाडी आणतोय ते आम्हाला जमणार नाही. प्रत्येक विभागाची प्रत्येक माणसं ज्या त्या गोष्टीत तयार आहेत आणि हे सगळं होतंय म्हणून हे हिंद केसरी मैदान घडतंय. एवढंच माझी इच्छा आहे आणि हे बोलून मी माझा विषय संपवतो. धन्यवाद.